नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय आळूवडी, जी सगळ्यांची फेवरेट आहे। यासाठी सगळ्यात अगोदर देठक बाजूला करून आपल्याला पानं बाजूला करून घ्यायची। त्यानंतर पाठीमागच्या शिरा आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्यात। सगळी पानं कापून त्याच्या शिरा मोडून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी टाकून ही पानं टाकून घेते मी। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये 2 ते 2.5 वाट्या बेसन पीठ चाळून घेतले मी। त्याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला वापरते। इथं तुम्ही घरगुती तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल, पण कांदा लसूण मसाला वापरला ना तर त्याची चव खरंच खूप छान होते। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे। एक छोटा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि चिरलेली कोथिंबीर तुम्हाला हवी तेवढी टाका। आता हे मी अगोदरच चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवलं होतं। थोडंसं बाजूला ठेवून याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे पीठ आहे ते फार घट्ट किंवा फार पातळ ठेवायचं नाही। फार पातळ ठेवलं तर ती वडी म्हणजे चांगली होतच नाही आणि घट्ट ठेवलं तर ती तळून झाल्यानंतर अशी व्यवस्थित लागत नाही। मग मध्यम असं पीठ आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आता एका चाळणीला तेल लावून मी बाजूला ठेवते। आता एक एक पानं घेऊन पूर्ण पानाला पीठ लागेल या पद्धतीने आपल्याला हे लावायचे। आळू ही अशी वनस्पती भाजी आहे जी अस्वच्छ पाण्यात येते। कुठेही तुम्हाला ती स्वच्छ पाण्यात जास्त दिसणार नाही। जिथं तुम्ही धुण्याचं पाणी वगैरे असतं ना तिथं आळू चांगली येते। आणि ही एकमेव अशी भाजी आहे, म्हणजे एकमेव असं आहे की त्याच्यावरती अजूनपर्यंत औषध मारलेलं मी बघितलं नाही कुठंच, आणि औषधी तितकीच आहे। याच्या फदफद बनवलं जातं, भजी बनवले जातात, पण सगळ्यात आवडते ती आळूवडीच। अशी पानं आपण 2-3 घेऊन याचं रोल करून घ्यायचे। आता फार मोठी पानं असतील तर 2 किंवा 3 पानं तुम्ही घ्या, छोटी मोठी असतील तर 3-4 पानं घेतली तरी सुद्धा चालतील। आता कधी कधी आपल्याकडे चिंचगूळ नसतं किंवा लिंबूसुद्धा नसतं। आता चिंचगूळ नसेल तेव्हा आपण लिंबू वापरतो, पण चिंचगूळ किंवा लिंबू दोन्ही नसेल पण आळूवडी आपल्याला खवायला नको आणि आळूवडी तर खायची। मग अशावेळी एक सोपी आयडिया सांगते जी मी स्वतः करून बघितली। आपण आळू आणली की ती पानं स्वच्छ अशी पुसून घ्यायची। कापडाने घ्या किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीने घ्या, पण स्वच्छ अशी पुसून घ्यायची चांगली। आणि हे जे पीठ बनवतो ना त्याच्यामध्ये आपल्याला बारीक खिस केलेला असतो खोबऱ्याचा, तो घ्यायचा एकदम बारीक, तो आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकायची आणि त्याच्या वड्या बनवायच्या। बघा खरंच खूप छान होतात, अजिबात खवखवत नाही। एकदा करून बघायला काय हरकत आहे, खूप छान होते। चिंचगुळाची तर अप्रतिमच होते वडी, पण याची सुद्धा खूप छान होते। आता एक रोल बनवून झाला, आता बाकीचे रोल पण आपण असेच बनवून घेऊया। इथं मी तुम्हाला आळूवडी मऊसूद आणि कुरकुरीत दोन्ही कशी बनवायची ते मी सांगते एकाच ह्याच्यातून। आता हे रोल होतात तोवर मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी चांगली आली आहे। आता आपण या सगळ्या वड्या वाफवायसाठी ठेवूयात। साधारण 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये या वड्या वाफून येतात। चाकूच्या साहाय्याने बघायचं, पीठ लागलं तर अजून 1-2 मिनटं ठेवायचं, नाही लागलं तर वड्या वाफवल्यात। आता या गरम वड्या मी काढून घेते। या वड्या थंड झाल्यानंतरच कापून घ्या। इथं थोड्या गरम आहेत तोवरच मी कापते, पण तुम्ही थंड झाल्यानंतर कापा, म्हणजे याच्या वड्या गोलसर अशा निघतील। बघा किती छान दिसत आहेत। आता तेल मध्यम गरम झाले। आपण 2 ताटामध्ये या वड्या काढतोय, जेणेकरून एका ताटामध्ये कुरकुरीत वड्या आणि एका ताटामध्ये मऊ वड्या। आता या वड्या आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायच्यात। फार गरम तेल असेल तर वरून कुरकुरीत होणार, पण आतमध्ये कच्ची लागणार। मग त्यासाठी मध्यम आचेवरती चांगलं अशी खरपूस होईल अशी आपल्याला ही वडी तळून घ्यायची। वड्या तळून झाल्यानंतर एक सेपरेट 2 ताटामध्ये आपल्याला या काढून घ्यायच्यात। आता मी सुरुवातीलाच चिंच आणि गुळाचं थोडंसं पाणी बाजूला ठेवलं होतं। आपल्याला जी मऊसूद वडी पाहिजे ना त्या ताटामध्ये त्या वड्यांवरती हे चिंच गुळाचं पाणी आपल्याला टाकायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला ते मुरू द्यायचं। चिंच गुळाचं पाणी मुरल्यानंतर या वड्या
खूप मौसूद होतात आणि तितक्याच चविष्ट लागतात. थोडी थोडी भाकरवडीसारखी चव लागते याला. करून बघा, खरंच खूप छान होते. तुम्हाला हे पाणी मुरल्यानंतर पण वड्या दाखवते कशा एकदम भारी दिसतात. सगळं टाकून घेते आणि नंतर मुरल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा एकदम भारी, चवीला पण तेवढ्याच चांगल्या लागतात आणि दिसतात पण चांगल्या. बघा मुरून झाल्यानंतर कशाला दिसत आहेत. तुम्ही पण या पद्धतीनं आळूवडी बनवून बघा. माझे व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, याच पद्धतीनं आळूवडी नक्की करून बघा.